तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर आज पांडव निर्जला एकादशी निमित्त आपण सगळे सकाळी एकत्र जमलो आहोत आणि या अनुषंगाने आपण भागवतातून काही चर्चा करूया। तर स्क्रीनवर मी एक श्लोक दाखवतो। तर हा आहे श्रीमद भागवतम स्कंद क्रमांक 3 अध्याय क्रमांक 31 आणि श्लोक क्रमांक 20। याला आधी गाऊया। सोहम वसनपि विभो बहुदुःख वासम गर्भान्न निर्जिगिमिषे बहिरंधकूपे यत्रोपयातुमुपसर्पति देवमाया मिथ्यामतिर्यदनुसंसृतिचक्रमेतत्। भाषांतर आहे। हे प्रभू, यामुळे मी जरी आता एका कठीण परिस्थितीमध्ये जगतोय तरी पण मला माझ्या आईच्या पोटातून बाहेर निघायची इच्छा नाही। कारण जर मी आईच्या पोटातून बाहेर पडलो तर मी भौतिक जीवनाच्या अंधकूप एका विहिरीमध्ये पडीन आणि तुमची बहिरांग शक्ती, ज्याला देव माया म्हणतात, ती लगेच त्या नवजात शिशूला धरते आणि त्वरित त्याला वेगवेगळ्या खोट्या ओळखी प्रदान करते आणि त्या ज्या एक एक खोट्या ओळखी आहेत त्याच अं, जन्म आणि मृत्यू याच्या अनेक अनेक चक्रामध्ये त्या जीवात्म्याला फसवते। तर अशा प्रकारे हा एक खूप सुंदर श्लोक आहे आणि हा श्लोक येतो 31व्या अध्याय स्कंद क्रमांक 3 यामध्ये श्लोक क्रमांक 12 पासून ते श्लोक क्रमांक 21 पर्यंत पोटात जो भ्रूण आहे, पोटात जो शिशु आहे आईच्या, ज्याने अजून जन्म नाही घेतला, त्याच्या प्रार्थना कपिल ऋषी आपल्याला सांगतायत। तर प्रभुपाद जेव्हा त्यांच्या तात्पर्यामध्ये वर्णन करतात तेव्हा ते म्हणतात की प्रत्येक जीवात्मा जेव्हा आईच्या पोटात असतो तेव्हा त्याला एक लक्षात येतं की 9 महिने आता मला या आईच्या पोटात राहायचं। अत्यंत लहानशी जागा असते, तिथे सूर्यप्रकाश नसतो आणि तिथे कोंडल्यासारखं होतं आणि हातपाय पण आपण असे स्ट्रेच नाही करू शकत तिथे। तर हे सगळं जाणून तो जो जीवात्मा आहे तो नम्र होतो आणि पोटातल्या भ्रूणाचा जर कधी काही फोटो किंवा असा स्कॅन वगैरे बघितला असेल तर त्याचे पाय पण अगदी असे पोटाकडे आलेले असतात आणि त्याचे हात नेहमी असे जोडलेले असतात। आतापर्यंत कधी पण मी चित्र बघितलेत तर दोन्ही हात नेहमी त्या भ्रूणाचे जोडलेले असतात। तर म्हणून भागवतानुसार ऍक्च्युली तो जो जीवात्मा आहे तो आपल्या स्वतःच्या कठीण परिस्थितीला जाणून हात जोडून परमेश्वराला नमस्कार करत असतो आणि मनापासून प्रार्थना करत असतो की भूलिया तुम्हारे संसारे आसिया पे नानाविध व्यथा। तो जीवात्मा म्हणतोय भूलिया तुम्हारे, हे परमेश्वरा तुझा विसर पडला मला आणि या जगात मी आलोय, संसारे पडिये पे नानाविध व्यथा। आणि एका पाठोपाठ एक माझ्या जीवनामध्ये आता काय काय होणार आहे मला माहिती नाही आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की कशा प्रकारे अनअपेक्षित अपेक्षित अचानक वेगवेगळ्या प्रकारच्या अगदी अनअपेक्षित असे संकट आपल्या जीवनात येतात आणि कधी कधी एका अर्थाने आपण मुके होऊ शकतो। सगळ्यात बोलणारा व्यक्ती जो नेहमी नेहमी बोलायचा तो पण अबोल होऊ शकतो
अशा प्रकारे अनपेक्षित आपल्या जीवनात संकट येतात. आणि या सुंदर श्लोकामध्ये या सर्व संकटांचा स्रोत सांगितलंय. या सर्व संकटांचा स्रोत तो जीवात्मा म्हणतोय, जसा मी जन्म घेईन तसा मला एक एक खोट्या ओळखी देतील. तर आता मागच्याच आठवड्यामध्ये एका प्रवचनामध्ये वर्णन करत होतो, कशा प्रकारे बाळ जेव्हा जन्म घेतं तेव्हा त्याला नाव नसतं. आणि हॉस्पिटलमधले जे नर्स वगैरे आहेत ते म्हणतात, अरे वो बेड नंबर 21 पे तो मुलगा आहे ना तिथे, बेड नंबर 21. तो हॉस्पिटल मधले नर्स त्याला नाव नाही म्हणत, तो गोरा आहे सावळा आहे ते नाही म्हणत, त्याला म्हणतात बेड नंबर 21, बेड नंबर 6, बेड नंबर 7. त्याच ती ओळख आहे. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याला घरी घेऊन जातील. त्याला काहीही कळत नाही की मी कोण आहे, मी कुठे आलोय, मला कुठे घेऊन चाललेत. अनेक वेळा तर त्याला काहीतरी मागायचं असतं, त्याला लागलेली असते भूक. आणि तो जेव्हा रडतो तेव्हा शेजारच्या लोकांना वाटतं की कदाचित त्याचे कपडे बदलायची गरज आहे, मग कपडे बदलतात. तरी किती त्रास होत असेल विचार करा. मला जे पाहिजे ते मी सांगू नाही शकत, मी व्यक्त नाही करू शकत, आणि जे नको आहे ते मिळतंय. तर हे तर मी एक उदाहरण दिलं. समजा थंडी वाजत असेल, पंखा जोरात चालू असेल आणि थंडी वाजत असेल आणि तो बाळ जर रडला की पंखा कमी करा, तर त्याला कदाचित अजून तो पंखा वाढवतील, म्हणजे अरे आपल्याला जशी गरमी होते तशी बाळाला पण गरमी होते वाटतं, अजून पंखा वाढवा. तर कशा बऱ्याच काही काही गोष्टी होऊ शकतात. आणि नंतर एक दिवशी त्याचं नामकरण संस्कार होतो आणि त्या नामकरणामध्ये त्याला एक नाव मिळतं. मग ठीक आहे, त्याला एक लक्षात येतं की जेव्हा जेव्हा लोक माझ्याकडे बोट दाखवतात तेव्हा मला या नावाने बोलवतात. मग काही दिवसांनी त्याला सांगतात ही तुझी आई, हे तुझे वडील. मग नंतर त्याला सांगतात तू या परिवारातला. मग काही दिवसांनी सांगतात तू या जातीचा. मग काही दिवसांनी काही वर्षांनी त्याला लक्षात येतं मी या धर्माचा, मग या राष्ट्राचा. अशा प्रकारे निरनिराळ्या ओळखी आपल्याला एका पाठोपाठ एक मिळत जातात. आणि त्याच्यातून आपली मूळ ओळख काय आहे? मूळ ओळख ना आपण बेड नंबर 21 आहे, ना आपल्याला जे नाव दिलं ते आहे, ना आपण एका श्रीमंत परिवारात जन्म घेतला, गरीब परिवारात जन्म घेतला, आपण सावळे आहोत, हे सगळे तर आपल्या कपड्यांचे गुण आहेत. आपण जे कपडे घातले त्याच्यावरून जर आपलं कोणी मोजमाप केलं तर आपल्याला कसं वाटेल? समजा मी एका कार्यक्रमाला चाललोय आणि त्या कार्यक्रमाला जाता जाता, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर रस्त्यांवर थोडं डबकं चिखल असतंच. तर मी चाललोय स्वच्छ कपडे घालून, आणि विचार करा की कुठल्या एका कारनी अशा एका डबक्यातून जोरात वेगाने गाडी गेली आणि ते चिखल जर माझ्या कपड्यांवर उडलं, आता माझे कपडे सगळे असे मळलेले दिसत आहेत. आणि मी एका सत्संग कार्यक्रमाला जात होतो. आता मग मला विचार करायचा की मागे वळून 1 तास उशीर होईल कपडे बदलायला. परत मागे प्रवास करायचा, कपडे बदलायचे, परत त्या कार्यक्रमाला जायचं. त्यापेक्षा एक काम करतो, लोक तिथे वाट बघतायत, असाच जातो. आणि प्रवास करताना आजूबाजूचे लोक सगळे माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघतायत आणि म्हणतायत, हे किती अस्वच्छ व्यक्ती येते, हे असे अस्वच्छ कपडे घालून चाललेत. आणि सत्संग कार्यक्रमाला गेलो तर जे जुने भक्त आहेत त्यांना तर लक्षात येईल की आजपर्यंत यांना कधी अशा मळक्या कपड्यांमध्ये बघितलं नाही. पण जो नवीन व्यक्ती आला असेल तो मला काय म्हणेल की यांचे हे सत्संग कार्यक्रमाला ज्यांना बोलवतायत त्यांना स्वच्छ कपडे पण घालता येत नाही. आणि समजा त्यांनी त्या कार्यक्रमाच्या आयोजकांना सांगितलं, काय हो तुम्ही सत्संग कार्यक्रमाला बोलवता आणि यांचे तर कपडे पण स्वच्छ नाहीये, त्यांना एवढी पण अक्कल नाहीये, तर काय म्हणणार आपण? मग तेव्हा आपल्याला लक्षात येईल की ज्या लोकांना परिस्थितीची जाणीव नसते ते कधी कधी कपड्यांवरून त्या व्यक्तीचा मोजमाप करतात. तशाच प्रकारे आपल्याला जसं वाईट वाटेल की अरे कपड्यांवरून तुम्ही मी कोणी ठरवलं, तसंच आपलं शरीर आहे, हे आपले कपडे आहेत. आणि जर आपल्या कपड्यांवरून सांगितलं की हा आत्मा ना, हा असा आहे, हा आत्मा तसा आहे, हा व्यक्ती तसा आहे, तर विचार करा ते किती चुकीचं आहे. तर बंगालमध्ये आपलं जे मायापूरला इस्कॉन मंदिर आहे, तिथले एक भक्त आहेत. तर ते काहीतरी पुस्तकांचं प्रिंटिंगचे एक त्यांनी काम दिलं होतं प्रिंटिंग प्रेसमध्ये. त्याचं काम कसं होतंय ते बघायला प्रिंटिंग प्रेसमध्ये गेले. आणि तिथे शेजारच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये एका जवळच्या शाळेतले एक शिक्षक आले होते. आणि त्यांची पण काहीतरी एक्झामचे पेपर होते, ते तिथे प्रिंटिंग होत होते. तसंच 10-15 मिनिटं वाट बघायचीच होती. तर हे जे प्रचारक आहेत यांनी तो प्रश्नपत्र बघितलं. तर त्याच्यामध्ये बरेच प्रश्न होते.
मग एक प्रश्न होतो की तुम्ही कोण आहात. दुसरीतले तिसरीतले मुलं होते, त्यांना ते उत्तर लिहायचं होतं त्याच्यामध्ये. आणि ते शिक्षक पण त्यांच्या पेपरचं प्रिंटिंग बघायला तिथे आले होते. तर या प्रचारकाने त्या शिक्षकांना विचारलं की हा इथे प्रश्न लिहिलाय, तुम्ही कोण आहात, तर याच्यासाठी काय उत्तर अपेक्षित आहे तुम्हाला. तर ते म्हणाले नानाविध उत्तर अपेक्षित आहे. तो लिहू शकतो मी मुलगा आहे, मी मुलगी आहे, मी उंच आहे, मी ठेंगणा आहे, मी गोरा आहे, मी सावळा आहे, मी काळा आहे, मी बंगाली आहे, मी हिंदू आहे, मी भारतीय आहे, मी गोरा आहे, मी मी हुशार आहे. तर एवढे सगळे उत्तर सांगितले. मग या प्रचारकाने विचारलं या उत्तरांमधून कुठलं एकही उत्तर दिलं तरी चालेल का. तर म्हणाले हो, पूर्ण मार्क्स मिळतील, कुठलंही उत्तर चालेल, कारण या सगळ्या उत्तरांना समान स्टेटस आहे. मग त्यांनी प्रश्न विचारला की समजा याचं या 20-25 उत्तरं सांगितले, त्याच्यामध्ये अजून एक उत्तर समजा मी म्हंटल की मी परमेश्वराचा अंश आहे, मी श्रीकृष्णांचा अंश आहे, मी एक शाश्वत आत्मा आहे, तर काय उत्तर, तर काय मार्क्स मिळतील. तर ते शिक्षक म्हणाले 0 मार्क्स मिळतील. तर या प्रचारकाने विचारलं अरे पण मी गोरा आहे ते तर बदलू शकतं ना, उद्या तो सावळा होऊ शकतो. आज मी जाड आहे तर उद्या तो बारीक होऊ शकतो. पण ते शाश्वत उत्तर नाहीये, ते परमनंट उत्तर नाहीये. आणि मी, माझी जी ओळख आहे ते तर परमनंट आहे. तर ठीक आहे, तुम्ही लिहा तुमचे जे उत्तर आहे ते अपेक्षित आहे ते लिहा. पण जर त्यांनी लिहिलं की मी एक आध्यात्मिक आत्मा आहे, त्याच्यात चुकीचं काय आहे. ते म्हणाले नाही ते चुकीचं आहे. म्हणजे श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला जी शिकवण दिली आहे किंवा श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये जी शिकवण दिली आहे ती आजच्या शाळांमध्ये अमान्य आहे. आणि अमान्य म्हणजे कशी, की त्यांची जी 25 उत्तर आहेत त्या 25 उत्तरामध्ये हे 26वं उत्तर पण अपेक्षित नाहीये आणि स्वीकार नाहीये, पूर्णपणे चुकीचं उत्तर आहे ते. विचार करा हे जग किती बदललंय. तर म्हणून आपल्याला समजायला पाहिजे की अशा प्रकारच्या अशाश्वत ओळखी जर आपण स्वीकारल्या, मी हा आहे, मी तो आहे, मी असा आहे, मी तो असा आहे, आणि त्या ओळखींवर आधारित आपण जर जीवन जगायला लागलो तर आपल्या जीवनामध्ये किती गोंधळ होईल आणि आपल्या जीवनामध्ये किती समस्या निर्माण होतील. तर म्हणून आधुनिक जगामध्ये जितके समस्या आहेत त्या समस्यांचं जर खोल आपण कारण बघितलं तर हे आहे, मी कोण आहे याची शाश्वतीच नाहीये लोकांना. आणि सगळेजण अंदाज लावून जीवन जगतायत. तर म्हणून खूप महत्वाचं आहे हे जाणून घेणं की मी कोण आहे. आणि म्हणून अर्जुन आपल्या कर्तव्यांप्रती भ्रमित आहे. अर्जुनाने श्रीकृष्णांना हा प्रश्न विचारलाच नाही की मी कोण आहे. अर्जुनाने प्रश्न विचारला की मी युद्ध करू की नको करू, मी थोडा भ्रमित आहे, मला काही लक्षात येत नाहीये. आणि या एका प्रॅक्टिकल, आपण म्हणतो ना, या प्रॅक्टिकल प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्णांनी कुठून सुरू केलं. म्हणाले एक मिनिट, तुला जीवनात काय करायचंय हे ठरवण्याआधी आधी हे तुला स्पष्टता पाहिजे की तू कोण आहेस. जर तुला हीच स्पष्टता नाहीये की तू कोण आहेस तर तू पुढे काय करशील. म्हणून खूप महत्वाचं आहे हे जाणून घेणं की आपण नक्की कोण आहोत. हा जो जीवात्मा आहे या प्रार्थनेमध्ये हे स्वीकार करतोय की मी आता जो जन्म घेणार आहे त्या शरीरामधला मी नाहीच आहे. मी मूळ हे परमेश्वरा तुमचा अंश आहे. पण गेल्या जन्मी पण मला जेव्हा नानाविध यातना मिळाल्या तेव्हा पण मी ठरवलं होतं की आता मी पुन्हा एकदा जन्म नाही घेणार. आणि जसा आईच्या पोटात आलो मला लगेच ती स्मृती झाली. तर आपल्या जीवनाचा एक गुण आहे, एक गुण हा आहे की जेव्हा आपण आनंदात असतो किंवा जेव्हा सुखी असतो तेव्हा आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये फारसं स्वारस्य राहत नाही. हा सरासरी एक आपण बघू शकतो. तर म्हणून जेव्हा सगळं काही नीट चालू आहे तेव्हा परमेश्वराप्रती आकर्षण असणं, भागवताप्रती आकर्षण असणं, हरिनामाची गोडी असणं हे ओव्हरऑल कठीण आहे. म्हणून हा जीवात्मा जसा त्याचा मृत्यू झाला आणि त्याला आता आईच्या पोटामध्ये तो गेलाय आणि त्या लहानशा पिशवीमध्ये तो जीवन जगतोय, त्याला लगेच लक्षात आलं हे जे भौतिक जीवन आहे ते काही फारसं छान नाहीये. आणि लगेच त्यांनी हात जोडलेत आणि लगेच तो परमेश्वराला प्रार्थना करतोय, हे परमेश्वरा मला या जगामध्ये जन्म देऊ नका, कारण मी जसा बाहेर पडीन मला एक गोष्ट माहितीये, मी तुम्हाला विसरीन. माझ्या खोट्या ओळखी माझ्यावर लादल्या जातील, मला सांगितलं जाईल तू हा आहेस तू तो आहेस, आणि मी तुमच्या सोबत माझं जे नातं आहे ते मी विसरणार. तर दोन प्रकारचे काय म्हणू आपण, कष्ट किंवा दोन प्रकारचे वेदना
या जगामध्ये आपल्याला परमेश्वराला विसर पाडतात. एक आहे की खूप जास्ती शारीरिक यातना. समजा मी चालतोय, ऍक्सिडेंट झाला आणि ट्रकनी, बसनी समजा ऍक्सिडेंट केला आणि माझ्या हाताला इतक्या वेदना झाल्या की हात तुटला, पाय तुटला. विचार करा त्या परिस्थितीमध्ये जेव्हा पूर्ण मी रक्तबंबाळ झालोय आणि पूर्ण रक्त वाहत आहे, त्या परिस्थितीमध्ये परमेश्वराला स्मरण करणं सोपं आहे का? मी बघितलंय कधी कधी कोणी व्यक्ती अगदी पायऱ्यांवरून घसरून जरी पडले, 10 फूट खाली पडले, तरी इतक्या जोरात ते लागतं आणि इतका वेदना होतात की परमेश्वराचं नामस्मरण होत नाही आपल्याकडून. तर विचार करा, शारीरिक वेदना आहेत, आपल्याला स्पष्ट माहितीये की हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो आणि आता तर मेडिकल सायन्स एवढं ऍडव्हान्स्ड आहे, MRI, सिटी स्कॅन आणि हाडं जोडू शकतो आणि सगळं काही करू शकतो. ऑलमोस्ट काहीही आजच्या हॉस्पिटलमध्ये शक्य आहे. ही माहिती असूनही, हे आपल्या सर्वांना ज्ञान असूनही आज आपली अशी परिस्थिती आहे की जर आपण पायऱ्यांवरून घसरून पडलो किंवा आपला श्वास कोंडला समजा, आपल्याला परमेश्वराचं स्मरण होतं का? तर अनेक वेळा मी बघतो की जेव्हा अटॅक येतो, अस्थमाचा अटॅक येतो किंवा आपण घसरून पडलोय किंवा ऍक्सिडेंट झाला किंवा हात जळाला, त्यावेळेस शारीरिक वेदना आहेत त्या. आणि त्या शारीरिक वेदनांवर पूर्णपणे उपाय उपलब्ध आहे. हॉस्पिटलमध्ये आपण ऍडमिट झालो होतं, ते काळानुसार नीट होईल. तरी पण हे माहिती असूनही की हा जो नुकसान होतोय माझ्या शरीराला, ते पूर्णपणे रिपेरेबल आहे. तरी पण परमेश्वराचं आपल्याला स्मरण होत नाही. कॅन यू इमॅजिन आपल्या शरीराशी आपलं जे नातं आहे ते किती घट्ट आहे? तर त्यावेळेस जर परमेश्वराचं स्मरण झालं, तर ती आपली पहिली परीक्षा आहे. आणि यापेक्षा खोल दुसरी परीक्षा म्हणजे शारीरिक वेदना होतात, तेव्हा परमेश्वराचं स्मरण जर होत नसेल, तर याच्यापेक्षा एक कठीण दुसरी परीक्षा आहे की जेव्हा मानसिक वेदना होतात, तेव्हा परमेश्वराचं स्मरण होणं. कारण शरीर याला रिपेअर करणं खूप सोपं आहे. का बरं? कारण शरीराला कुठे इजा झालीये हे पूर्ण जगाला दिसतं. जरी मी ऍक्सिडेंटमध्ये बेशुद्ध पडलो, तरी कोणी ना कोणी मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील आणि म्हणतील, हे बघा इथून हात हात याचा तुटलेला दिसतोय आणि हातातून रक्त येत आहे. पण जर एखाद्याला मानसिक वेदना झाल्या असतील, तर मानसिक वेदना झालेल्या व्यक्तीला नक्की कुठे दुखलंय हे त्या व्यक्तीला पण स्वतःला पण कधी कधी कळत नाही. पूर्ण जगाला तर कळतच नाही. पूर्ण जगाला कळत नाही की नक्की कुठे दुखतंय. पण त्या स्वतःला पण कधी कधी समजत नाही. विचार करा, जर शारीरिक वेदना झालेल्या व्यक्तीला पण परमेश्वराचं स्मरण होत नाहीये, तर मानसिक वेदना झालेल्या व्यक्तीला परमेश्वराचं स्मरण होणं हे त्याच्यापेक्षा अधिक किती कठीण आहे. आणि म्हणून श्रीमद भागवत हे एक क्रांतिकारी विचार प्रस्तुत करतात. जे आपण म्हणू की प्रभूजी हे तर शक्यच नाहीये, ते श्रीमद भागवतामध्ये सांगितलंय की नाही, हे शक्य आहे आणि त्याचं उदाहरण पण दिलंय. तर शारीरिक वेदना, अत्यंत जास्ती शारीरिक वेदना असतानाही परमेश्वराचं स्मरण होणं किती गरजेचं आहे आणि ते शक्य आहे, याचं उदाहरण देण्यासाठी भागवतामध्ये आपल्याला गजेंद्राची स्टोरी सांगितली. तर या दृष्टीने जर तुम्ही बघितलं, तर भागवतामधली प्रत्येक गोष्ट ही एका एका परिस्थितीमध्ये, जिथे आपण म्हणू की प्रभूजी या परिस्थितीमध्ये परमेश्वराचं स्मरण करणं अशक्य आहे, त्या परिस्थितीमध्ये पण त्या भक्ताने परमेश्वराचं स्मरण कसं केलं, हे आपल्याला समजावून देण्यासाठी एक उदाहरण दिलंय. जसं आपण बघू, ध्रुव आहे. ध्रुवाचा लहानपणीच किती मोठा अपमान केलाय. स्वतःच्या वडिलांच्या कुशीत तो बसू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या सावत्र आईने सर्व दास दासींसमोर राजकुमाराला म्हटलं की तू मृत्यू स्वीकार कर. हा त्या लहानशा मुलाला काय झालं असेल? आज आपल्याकडे मंदिरामध्ये CPT आहे, चाइल्ड प्रोटेक्शन टीम आहे. ध्रुव महाराजांसोबत हे चाइल्ड प्रोटेक्शन टीम असती तर काय झालं असतं तेव्हा? त्यांना कोणी कोणी सांत्वना नाही दिली. बिचारे रडत रडत गेले. पण त्या परिस्थितीतही त्यांनी परमेश्वराचं जेव्हा स्मरण केलं, तेव्हा त्यांना काय मिळालं? प्रल्हाद आहे. प्रल्हादाला त्याचे स्वतःचे वडील, आपण म्हणतो ना, पूर्ण जग वाईट आहे, पण आई वडील नेहमी लहान मुलांना वाचवतात. आणि प्रल्हादाची काय विचित्र परिस्थिती आहे बघा, त्याचे स्वतःचे वडील त्याला रोज निरनिराळ्या पद्धतीने मारायचा प्रयत्न करतात आणि आपण म्हणू प्रभूजी दिस इज इम्पॉसिबल. अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराचं स्मरण होणं तर अशक्य आहे. पण नाही,
तो जेव्हा पोटात होता तेव्हा नारद मुनींनी त्याच्या आईला भागवतातल्या शिकवणी शिकवल्या होत्या आणि त्या प्रल्हादानी ऐकल्या होत्या. त्या शिकवणींच्या आधारावर गुरूंना एकदा पण नाही भेटलेत. आपल्याला कधी कधी इच्छा होते की गुरूंना एकदा तरी आपण पर्सनली भेटायला पाहिजे. प्रल्हादाला त्याचे गुरु कधीच नाही भेटले. त्यांनी पोटामध्ये असताना गुरूंकडून ऐकलं होतं आणि त्या शिकवणींच्या आधारावर तो काय सोचतोय. आपल्या स्वतःच्या वडिलांकडून त्याची हत्या होण्याचे अनेक अनेक वेळा प्रयत्न होतात ते सोचतोय. तसं तर ह्या सगळ्या विषम परिस्थिती आहेत, ह्या कधीच होत नाहीत. स्वतःचे वडील रोज वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना मारायचा प्रयत्न नाही करत. पण आपल्याला ते उदाहरण का दिलंय बघा. आपल्या जीवनामध्ये जर कोणी आपल्याला त्रास देत असेल, रोज आपल्याला मारायचा प्रयत्न करत असेल, तर आपल्याला ते विषम उदाहरण दिलंय की अरे याचे वडील स्वतःला मारत होते आणि तरी तो थकला नाही. मग आपण नाही थकायला पाहिजे. एक जस्ट पटकन एक उदाहरण आठवलं मला म्हणून सांगतो की आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आपण ओव्हरऑल म्हणू शकतो की आपल्याकडे भरपूर दिवस आहेत जगायला. मिनिमम जे पण म्हातारे पण आहेत ते पण म्हणतील प्रभूजी कमीत कमी 7 वर्ष तरी मिनिमम आहेत, त्याच्यापेक्षा जास्तीच आहेत. तर आपण आपल्या भक्तीची प्लॅनिंग हळूहळू करू शकतो, हळूहळू आपला जप वाढवू शकतो. आणि शुकदेव गोस्वामी म्हणतायत परीक्षिता तुझ्याकडे किती दिवस आहेत. तर परीक्षित म्हणतात माझ्याकडे 7 दिवस आहेत. 7 आठवडे नाही आहेत, 7 महिने नाही आहेत, 7 वर्ष नाही आहेत, 7 दिवस आहेत. आणि जर त्यांची साधारण चेतना असती आपल्यासारखी तर म्हणाले असते 7 दिवसात मध्ये आता काय करू शकतो, काहीच नाही करू शकत. माझं किती किती प्लॅन होते. मी वृंदावनला जायला 1 दिवस लागतो. जरी वृंदावनामध्ये मला शरीर सोडायचं असेल राधाकृष्णांसमोर यमुने नदीच्या काठी, 1 दिवस जायला आणि 1 दिवस यायला म्हणजे हातात उरले 5 दिवस. तर विचार करा अशा परिस्थितीमध्ये परीक्षिताच्या मनामध्ये लहानशी पण खंत भावना येऊ नये की माझ्याकडे 7 दिवस आहे, 7 दिवसांमध्ये काय करायचंय. तर त्यांना प्रेरणा देण्यासाठी शुकदेव गोस्वामी काय उदाहरण सांगतात. जसं आपण कधी कधी प्रवचनामध्ये कोणी अगदी हताश झाला असेल, खंत झाला असेल, तर आपण एक विषम उदाहरण देतो आणि सांगतो अरे याने तर या विषम परिस्थितीमध्ये गेलं तर तू तर करूच शकतोस. तसं आपण लोकांना म्हणू अरे परीक्षिताने 7 दिवसांमध्ये भगवंतांना प्राप्त केलं, तू तर 7 वर्षांमध्ये करू शकतोस. तसंच शुकदेव गोस्वामी परीक्षिताला काय उदाहरण देत आहेत. परीक्षिताला असं वाटू नये की मला 7 दिवस मिळतात, ते म्हणतात अरे तुला तर 7 दिवस मिळालेत. एक रामचंद्रांच्या वंशावलीमध्ये वर एक खटवांग नावाचे राजे होते. आणि ते खटवांग महाराज होते. ते नेहमी इतके शूरवीर होते की त्यांना नेहमी देवता असुरांसोबत युद्ध करण्यासाठी त्यांना मदत मागायचे. आणि ते खटवांग महाराज अनेक अनेक वेळा त्यांच्या मदत करून एकदा एक खूप मोठं युद्ध त्यांनी समाप्त केलं. आणि त्यानंतर देवता इतके खुश झाले त्यांच्यावर, तर म्हणाले आम्हाला तुम्हाला काहीतरी वरदान द्यायचंय. तुम्ही मनुष्य योनीमध्ये असून आमची नेहमी मदत करता आणि ज्या राक्षसांना आम्ही नाही मारू शकत, आम्ही कधी कधी घाबरतो, त्या असुरांना तुम्ही शूरवीर इतके आहात की तुम्ही त्यांना मारायला आम्हाला मदत करता. आम्हाला तुम्हाला काहीतरी वरदान द्यायचंय. ते खटवांग महाराज शुद्ध चेतनेचे होते. दुसरा कोणी व्यक्ती असता तर त्यांनी मागितलं असतं मला धन द्या, मला महल द्या, मला राज्य द्या, मला माझ्या शत्रूंवर विजय द्या. यांनी काय केलं, यांनी विचार केला अरे या सगळ्या गोष्टी जर घ्यायच्या असतील पण त्यासाठी काळ लागतो ना, त्यासाठी आयुष्य लागतं. तर आधी मी हे विचारतो की माझं आयुष्य किती आहे, त्या अनुसार मग मी योग्य ती गोष्ट मागतो. किती हुशार राजे आहेत बघा. आपल्याला पण जर कधी कोणी म्हटलं तुला काय वरदान पाहिजे, आपण नकळतपणे काहीतरी वस्तू मागू, आपण नकळतपणे काही आरामाची भावना मागू. पण यांनी आधी बुद्धीने काम केलं आणि म्हणाले आयुष्य किती आहे ते सांगा. माझ्याकडे जर 1 दिवस असेल तर मी दुसरं वरदान मागेन. माझ्याकडे 1 वर्ष असेल तर दुसरं वरदान मागेन. माझ्याकडे जर कमी आयुष्य असेल तर दुसरं वरदान मागेन. त्यांनी लगेच त्याचं बघितलं आणि सांगितलं तुझ्याकडे एक क्षण आहे. हा हे उत्तर आपण जेव्हा वाचतोय भागवतामध्ये तेव्हा खूप सोपं वाटतं ऐकायला. पण मी विचार करतोय समजा मी कोणातरी डॉक्टरांकडे मी गेलो, ऍडमिट झालो आणि डॉक्टरने विचारलं माझ्याकडे किती वेळ आहे, आणि डॉक्टरने रिपोर्ट बघून म्हटलं तुझ्याकडे 1 क्षण आहे. विचार करा त्या परिस्थितीमध्ये ना रडायला पण वेळ नाहीये. त्या परिस्थितीमध्ये डोक्यावर हात मारायला पण वेळ नाहीये. त्या परिस्थितीमध्ये डॉक्टरांचे पाय पकडायला पण वेळ नाहीये. त्या परिस्थितीमध्ये पासबुक काढून ब्लँक चेकबुक त्या डॉक्टरांच्या हातात देऊन त्याच्यावर सही करायला पण वेळ नाहीये. 1 क्षण आहे. जर आपल्यासोबत ही परिस्थिती झाली तर आपण काय करू. खटवांग महाराज आहेत ना, त्यांना सगळं क्लिअर होतं, क्लॅरिटी होती त्यांना की
कुठल्या परिस्थितीमध्ये काय करायचं, जसं त्यांना देवतांनी सांगितलं तुझ्याकडे एक क्षण आहे. खटवांग महाराज पटकन त्यांनी त्यांच्या मनामध्ये जेवढ्या त्यांच्या आसक्ती होत्या त्या सर्व त्यागल्या आणि पटकन डोळे बंद केले आणि लगेच परमेश्वराच्या चरणांवर त्यांनी ध्यान केलं आणि ऍक्च्युली भगवत धामाला निघून गेले एका क्षणात. तर हे उदाहरण परीक्षित महाराजांना प्रेरणा देण्यासाठी सुखदेव गोस्वामी देतात. जसं आपण आपल्या प्रवचनांमध्ये लोकांना प्रेरणा देण्यासाठी परीक्षिताचं उदाहरण देतो. अरे परीक्षिताने 7 दिवसात केलं, तुम्ही का नाही करू शकत 7 वर्षामध्ये? तसं परीक्षिताला सांगतात, अरे खटवांग महाराजांनी एका क्षणामध्ये केलं, तू 7 दिवसांमध्ये का नाही करू शकत? म्हणून प्रत्येक प्रचारक नेहमी काय विचार करत असतो, आपल्या समोर जे लोक बसलेत त्यांना प्रेरणा देण्यासाठी काय उदाहरण द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांची चेतना ही परमेश्वराप्रती समर्पित करण्यासाठी त्यांना ओढ निर्माण होईल. तर तशा प्रकारे हे वेगवेगळे विषम उदाहरण आहे. ते मला सांगायचं होतं की भागवत कसं विषम उदाहरणांचा एक संचय आहे, विषम उदाहरणांचा एक कलेक्शन आहे. कारण सुखदेव गोस्वामींना त्या भागवताद्वारे, परीक्षिताद्वारे या जगामध्ये जितकी लोक आहेत आणि कलियुगामध्ये सगळ्यांच्या जीवनामध्ये विषम परिस्थितीच येणार आहे. कलियुगामध्ये आपला मृत्यू असा साधा सोपा नाही होणार आहे. कलियुगामध्ये काहीतरी विषम परिस्थितीच होणार आहे. तर आपल्या जीवनामध्ये जी विषम, वेगवेगळ्या लोकांच्या जीवनामध्ये वेगवेगळी जी काही विषम परिस्थिती होऊ शकते त्याला अँटिसिपेट करून, म्हणजे त्याला पूर्व त्याची कल्पना करून सुखदेव गोस्वामींनी ऑलरेडी सगळ्या विषम परिस्थितींमध्ये कसं आपण परमेश्वरला स्मरण करू शकतो याचे एक एक उदाहरण पूर्ण भागवतामध्ये असे पूर्ण मांडले. तर अत्यंत जास्ती शारीरिक वेदना असतानाही परमेश्वरला स्मरण करू शकतो का? आपली बुद्धी म्हणते शक्य नाही. आधी काहीतरी तिथे स्पिरिट लावायला लागेल, आधी थोडं गारवा द्यायला लागेल, आधी काहीतरी अनेस्थीशिया द्यायला लागेल, मग बघू आपण. पण याच्यासाठी गजेंद्रचं उदाहरण देतात आणि म्हणतायत, हा जो गजेंद्र आहे ना, याच्या एका पायाला त्या मगरीने साव घेतलाय आणि 10,000 वर्ष तो जो हत्ती आहे तो प्रयत्न करतोय त्या मगरीला सोडण्याचा. तर मगरीचा आकार किती आणि हत्तीचा आकार किती, आणि जर ती तुलना केली तर आपण म्हणू की हे तर किती सोपं असेल, पण अजिबात हे शक्य नाही झालं. आणि तो जो चाव होता, ती ग्रिप जी होती, ती अशी 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 अजून 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 आतमध्ये. कॅन यू इमॅजिन दिस? आपला हात जर असा कुठे फसलाय आणि तिची ते ते असं ते हळूहळू हळू अजून अजून होत आहे, जस्ट तिकडे असं धरून राहिलं तरी आपल्याला त्रास होईल आणि हळूहळू असं तो बेसिकली असा हात असा क्रश होतोय हळूहळू. कॅन यू इमॅजिन? त्या परिस्थितीमध्ये जेव्हा लक्षात येते की हे असं अजून 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 होऊन असं ते बेसिकली असं संपणार आहे. ऍक्च्युली सुरुवातीला उत्साह असू शकतो, पण नंतर हळूहळू आपण हतोत्साहित होणारच आहे. पण गजेंद्राचा पूर्वी उत्साह नव्हता आणि हळूहळू जसं जशी ती ग्रिप त्या मगरीचा ते जबडा होता तो असा तो स्ट्रॉंग होत होता, तेवढा तो भौतिक त्याच्या स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नांमध्ये तो हतोत्साहित झाला. पण त्याचा एक खूप छान एक परिणाम झाला. कधी कधी आपण भौतिक जीवनामध्ये भरपूर प्रयत्न करतो आणि ते जेव्हा चालत नाही, ते जेव्हा काम नाही करत, तेव्हा आपण हतोत्साहित होतो. पण हतोत्साहित जेव्हा होतो तेव्हा आपण म्हणतो, जाऊ दे आजपासून मला काहीच करायचं नाही. पण गजेंद्राच्या जीवनामध्ये जेव्हा हतोत्साहित झाला तेव्हा त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये एक दुसरा परिणाम झाला. कारण त्यांनी परमेश्वराला अनेक प्रार्थना अर्पण केल्या होत्या. त्याला जाग आली. आपण झोपतो तेव्हा अलार्म लावतो आणि अलार्म जेव्हा सकाळचा जर लावला असेल, आज एकादशीच्या दिवशी चला लवकर उठूया, जर आपण अलार्म लावला, तो अलार्म जेव्हा पहिल्यांदा वाजतो आणि आपण जेव्हा झोपेत असतो आणि रोज आपल्याला उशिरा उठायची सवय आहे आणि आज एकादशी म्हणून लवकर, तो अलार्म जेव्हा पहिल्यांदा वाजतो ना तेव्हा त्रास होतो. ऍक्च्युली कानांना तो कर्कश होतो आवाज आणि असं वाटतं की हा अलार्म कोणी लावला. मग लक्षात येतं की अरे नाही, या अलार्ममुळे आता मी उठणार आहे आणि एकादशीच्या दिवशी एक दिवस का होईना पण लवकर अलार्म. तर तो अलार्म आहे ना, तो आधी त्रास देतो कानांना, पण नंतर लक्षात येतं की हा मदतीचा आहे. तसं गजेंद्रला लक्षात आलं की या मगरीने मला जे धरलंय हा माझा अलार्म क्लॉक आहे. हा अलार्म मला सांगतोय की माझी शक्ती, माझं बळ, माझी पोझिशन मला मदत नाही करणार आहे. मला मदत करण्यासाठी शेवटी परमेश्वर आहेत. आणि त्या अलार्म क्लॉकमुळे त्यांनी पण त्या दिवशी सकाळी लवकर उठून एकादशीचा जप सुरू केला. म्हणून गजेंद्रानी पण त्या दिवशी जेव्हा ती ग्रीप अशी एकदम टाईट झाली आणि तो हतोत्साहित झाला, तेव्हा तो अलार्म क्लॉक वाजला आणि त्यांनी लक्षात आलं आता परमेश्वरला प्रार्थना करायला पाहिजे. त्यांनी पण ते कमळाचं एक फूल धरलं आणि परमेश्वरला प्रार्थना केल्या. तर म्हणून अत्यंत जास्ती
शारीरिक वेदनांमध्ये परमेश्वरला स्मरण करणं शक्य आहे का? आपण म्हणू नाही, पण शुकदेव गोस्वामी आपल्याला उदाहरण देतात. नाही, गजेंद्रला बघा. आणि याच्यापेक्षा जास्ती त्रासदायक आहे मानसिक वेदना. आणि अत्यंत जास्ती मानसिक वेदनांमध्ये पण परमेश्वराचं स्मरण होऊ शकतं का? अशक्य. आपल्याला जर कोणी अपमानित केलं असेल सगळ्यांसमोर, त्या परिस्थितीमध्ये परमेश्वरला स्मरण करणं अशक्य. मला कोणाशीही बोलायचं नाहीये, माझा सर्वांसमोर अपमान झालाय, या परिस्थितीमध्ये पण, या विषम परिस्थितीमध्ये पण परमेश्वरला स्मरण करू शकतो, हे आपल्याला समजावून देण्यासाठी शुकदेव गोस्वामींनी 11व्या स्कंदामध्ये आपल्याला एक कथा सांगितली आहे. आणि ती कथा आहे अवंती ब्राह्मणाची. तर प्रत्येकाने आपापल्या भागवताच्या स्कंदाला जर आज वेळ मिळाला, तर नक्की ही अवंती ब्राह्मणाची कथा आपण उघडायला पाहिजे. तर हा आहे स्कंद क्रमांक 11 आणि अध्याय क्रमांक 23, अवंती ब्राह्मणाची कथा. तर श्रीकृष्ण उद्धवाला ही स्टोरी सांगतायत आणि सारांश रूपात सांगतो की हे एक ब्राह्मण आहेत, खूप हुशार आहेत, खूप सुसंस्कृत आहेत आणि खूप श्रीमंत पण आहेत. तर सुसंस्कृत पण आहेत, उच्च परिवारामध्ये पण जन्म घेतलाय आणि श्रीमंत आहेत. यांच्या जीवनामध्ये काय कष्ट आहेत? काहीच कष्ट नाही. तर त्यांची खूप मोठी शेती होती, त्यांचा खूप मोठा वाडा होता, त्यांचं खूप मोठं घर होतं, घरी पैसे होते, खूप मोठा चांगला सुसंस्कृत परिवार होता. फक्त एकच गोष्ट होती की हे खूप कंजूस होते. आणि कंजूस असल्या कारणाने धनसंचय करायचे आणि एक पैसा खर्च नव्हते करत. आणि या एका कारणास्तव त्यांच्या परिवारातील लोकांना त्यांच्यावर खूप चीड होती. म्हणतात, हे एवढे सगळे पैसे जमा केलेत पण खर्च करायला कधी एक पैसा देत नाहीत, काय करणार ते पैशांचं? तर असं म्हणतात, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, म्हणतात अ मायझर इज द बिगेस्ट डोनर. त्याला मराठीमध्ये जर भाषांतरित केलं तर आपण म्हणू, एक कंजूस माणूस हा सगळ्यात मोठा दानशूर व्यक्ती असतो. कसं काय? मृत्यूनंतर. तर कंजूस माणूस आहे, तो सगळे पैसे एकत्र करतो आणि मृत्यू जेव्हा येते तेव्हा एक नाणं घेऊन जाऊ शकत नाही. ते सगळे पैसे मागेच राहतात आणि नंतर काय होतं? त्याची लूट होते. सगळे लोक येऊन ज्या पैशांना त्यांनी स्वतः पण उपभोग घेतला नाही, त्या पैशांची लूट होते आणि ते सगळे पैसे वाया जातात. तर म्हणून डोनर म्हणजे काय? दानशूर व्यक्ती म्हणजे काय? जो स्वतः पण कधी कधी वापरत नाही आणि दुसऱ्यांना देतो. आणि हा जो कंजूस माणूस आहे, तो तर सगळ्यात मोठा दानशूर व्यक्ती आहे. सगळे पैसे दुसऱ्यांसाठी, स्वतःसाठी पण नाही. तर आता हे त्याचे जे परिवारातले लोक आहेत, ते सगळे वाट बघत होते. म्हणत होते, हा व्यक्ती आता कधी जाईल? सगळे नुसते वाट बघतायत की हे कधी जातील. आणि त्या दिवसापर्यंत फक्त आता यांच्यासोबत जगायचंय आणि नंतर मग या सगळ्या पैशांची लूट तर होणारच आहे. म्हणून त्यांना सहन करत होते. एक दिवस काय झालं, त्या सर्व शेतांना आग लागली, सगळं काही नष्ट झालं. यांचं जे घर होतं ते पण लुटलं चोरांनी. त्यांची तब्येत खराब झाली. अशा प्रकारे काही 1-2 महिन्यांमध्ये इतकी विपद परिस्थिती झाली त्यांची, की ज्या ज्या गोष्टींचा त्यांना अहंकार होता त्या सगळ्या गोष्टी नशिबामुळे नष्ट झाल्या. आता विचार करा, या व्यक्तींकडे पैसे पण नाहीत आणि कंजूस तर आहेत, म्हणजे तो स्वभाव काय बदलत नाही, पण पैसे नाहीत. आता हा दान कशाचे करणार आहे? दान करायला काहीच नाही आता यांच्याकडे. आता एक गरीब व्यक्ती आहे, ज्याचा स्वभाव चांगला नाही, जो नेहमी चिडचिड करतो, जो कधी कोणाला जवळ घेत नाही, अशा व्यक्तीला कोण मान सन्मान देणार आहे? या सगळ्या परिवारातल्या लोकांनी जसे हे गरीब झाले, यांना घरात इतकं अपमानित केलं, इतकं त्यांना ऐकवलं आणि वर्षानुवर्षांचा जो राग होता, तो सगळा बाहेर काढला. म्हणाले, सगळे पैसे तर गेले, आता काय फायदा आहे मान सन्मान देऊन? या अवंती ब्राह्मणाला म्हातारपणी, पैसे नसताना, तब्येत नसताना आणि एका अर्थाने त्यांच्यावर ते किती मोठे एक आभाळ कोसळलंय की सगळी धनसंपत्ती नष्ट झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये मुलांनी ऍक्च्युली आधार देण्याऐवजी तो सगळा राग काढला आणि त्यांना बाहेर काढलं. आणि अवंती ब्राह्मण अचानक एक दिवशी, जे चांदीच्या थाळीत खायचे, ज्यांना नेहमी खायला तरी चांगलं मिळायचं आणि ज्यांना सगळे लोक नमस्कार करायचे, त्यांना आज रस्त्यावर खायला काही नाहीये. त्यांना आज कोणी नीट त्यांच्याशी बोलत नाहीये. तर जर आपण तो अध्याय वाचला, त्याच्यामध्ये वर्णन करतात, श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत, हे जे अवंती ब्राह्मण आहेत, यांना लोक बघायचे की हे तर म्हातारे आहेत, हे स्वतःचं रक्षण नाही करू शकत. तर त्यांना कधी कधी एक दोरीनी बांधायचे, जसं वानराला किंवा माकडाला कसं बांधतात,
आणि लहान मुलं कसं खेळतात त्या वानराशी, तसं या सुसंस्कृत म्हातारे ब्राह्मणाला, कारण त्यांना काळजी घ्यायला कोणी नाहीये, एका दोरानी बांधायचे आणि माकडासारखं त्यांना खेळायला लावायचे. कधी भिक्षा मागून ते जेव्हा जेवायला बसायचे, तेव्हा ताटामध्ये कोणतरी मुलगा येईल आणि मूत्र विसर्जन करायचे. तर यांनी दिवसभर अ, भिक्षा मागून काहीतरी अन्न मिळवलं आणि त्या ताटामध्ये जर कोणी मूत्र विसर्जन केलं तर विचार करा काय वाईट परिस्थिती होईल. तर अशा प्रकारे स्वतःच्या घरातल्या लोकांनी, बाहेरच्या लोकांनी, म्हणजे अपमानाची सीमा त्यांच्यासोबत केली आहे. आणि जसं मी म्हटलं, हा अध्याय सुरू होतो 23व्या अध्यायामध्ये, आणि त्याचा जो पूर्वीचा अध्याय आहे 22, त्याच्यामध्ये शेवटचे जे 2-3 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये श्रीकृष्ण काय म्हणतात? श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, या जगामध्ये कदाचित एक दोन कोणी असे व्यक्ती असतील, फार कमी असे व्यक्ती असतील, ज्यांना अपमान करून पण ते स्वतःची चेतना स्थिर करू शकतात. तर हे समजा एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याला म्हटलं तर आपण समजू शकतो. पण जेव्हा परमेश्वर उद्धवाला हे सांगतायत, की उद्धवा, या जगामध्ये मानसिक अपमान सहन करण्याची शक्ती फारच कमी लोकांमध्ये असते, तर हे किती मोठं सत्य आहे. आणि या सत्याला औषध देण्यासाठी मग श्रीकृष्ण 23व्या अध्यायामध्ये अवंती ब्राह्मणाची कथा सांगतात. तर म्हणून अपमानित परिस्थितीमध्ये आपण त्या अपमानित परिस्थितीला कसं पार करायचं आणि श्रीकृष्णांना कसं आपण स्मरण करू शकतो, याच्यासाठी हा अध्याय श्रीकृष्ण सांगतात. तर अशा प्रकारे हा जो अवंती ब्राह्मण, याच्या जीवनामध्ये सगळे अपमान झाले, आता ते काही उरलं नाही. मग एक दिवशी ना तो शांत ठिकाणी एकदा बसतो, कारण तर त्याच्याकडे काहीच नाहीये आणि त्याच्याकडे कोणीच नाहीये. मदत मागण्यासाठी काही नाहीये आणि मदत मागण्यासाठी कोणी नाहीये. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात आपल्या जीवनामध्ये, तेव्हा एक दरवाजा नेहमी ओपन असतो आणि तो असतो श्रीकृष्णांचा. श्रीकृष्ण काही आपल्याला दूर करायला तयार नसतात. तर अवंती ब्राह्मण तेव्हा हात जोडतात आणि मनातल्या मनात म्हणतात, नायम जनो मे सुख दुःख हेतु, न देवतात्मा ग्रह कर्म काल, मनः परम कारण मामनंती, संसार चक्रम परिवर्तयेत यत. म्हणतात, नायम जनो मे सुख दुःख हेतू. कोणी माझी परिस्थिती जर नंतर वाचली, ऐकली, तर म्हणतील यांच्या जीवनामध्ये जे कष्ट आले ते लोकांमुळे आले. तर म्हणतात पहिली गोष्ट, एक मिनिट, मी ऑलरेडी स्पष्ट करतो. नायम जनोमे सुख दुःख हेतू. हे लोक माझ्यासोबत जे वाईट वागतायत, ते माझ्या सुख आणि दुःखाचे हेतू नाहीयेत, ते कारण नाहीयेत. अच्छा, मग कोण आहेत? न देवता. कोणी म्हणेल, अरे ते देवतांची तू पूजा नाही केलीस, तू त्यांना व्रत नमस्कार नाही केलास, म्हणून देवता तुझ्यावर रागावलेत. कधी कधी आपल्या जीवनामध्ये कष्ट येतात आणि आपण कधी कुठल्या ज्योतिषाकडे गेलो होतो, कधी कधी म्हणतात देवतांचा कोप झालाय, पण अवंती ब्राह्मण म्हणतात न देवता. मग म्हणतात आत्मा. आत्मा म्हणजे शरीर. कधी म्हणतील, अरे तुझं शरीरच ना आजारी असतं, तू नेहमी आजारीच पडत असतो, तुझ्या जीवनामध्ये काही नाही होणार, तू डॉक्टरांकडे जा. तर म्हणतात न देवतात्मा. ग्रह, राहू केतू, तुझ्यावर ना ग्रह दशा झाली, आता तू ही पूजा कर, ती पूजा कर. म्हणतात नाही, माझ्यावर ग्रह दशा पण आहे. न देवतात्मा ग्रह. कर्म, अरे तुझे मागच्या जन्मीचे कर्म खराब आहेत म्हणून तू असं झालं. आणि शेवटचं म्हणतात काळ. सहावं कारण म्हणतात काळ. कधी म्हणतात ना, अरे तुझा काळ खराब आहे, तर म्हणतात न देवतात्मा ग्रह कर्म काल. हे 6 साधारण लोकांच्या जीवनामध्ये कारण असतात काहीतरी वाईट घडण्यासाठी. पण अवंती ब्राह्मण म्हणतात हे सगळे नाही आहेत. मग म्हणतात काय? मनः परम कारणम आमनंती. म्हणतात माझ्या मनावर नियंत्रण नाहीये. जेव्हा माझ्याशी कोणीतरी छोटस काहीतरी गोड बोललं, मला वाटलं हा माझा खरा शुभचिंतक. अरे त्यांनी खोटा गोड बोलले, ते खरे शुभचिंतक असते तर तुला परमेश्वराचा रस्ता दाखवला असता. पण ज्यांनी तुझ्यावर साखरेचं पाक फासलं, प्लीज डोंट फील ही इज युअर फ्रेंड. ते तुझे मित्र नाही आहेत. आणि एखाद्याने जर तुला कडक शब्दांमध्ये स्पष्ट सांगितलं की इथे तुम्ही चुकताय, तर तुम्हाला ते वाईट का वाटलं, तुम्हाला ती मिरची का लागली, तुम्हाला कडू का लागलं, तर म्हणून म्हणतायत खरा माझा शत्रू माझं मन आहे. माझ्या मनाने मला ठगवलंय. चुकीच्या लोकांना मित्र म्हणून बघायला शिकवलं आणि चुकीच्या लोकांना शत्रू म्हणून बघायला शिकवलं. खरं तर या जगामध्ये माझे कोणी शत्रू पण नाहीयेत आणि खरं तर या जगामध्ये माझे कोणी मित्र पण नाहीयेत. खरा मित्र तर माझ्या हृदयामध्ये बसलाय, जो सदैव माझ्यासोबत आहे. मी त्याला नकारलंय, मी आध्यात्मिक जगतामध्ये होतो नकारलं, या जगामध्ये आलो तेव्हा पण त्याला कधी प्रार्थना पण अर्पण नाही केली. पण तो सदैव माझ्या हृदयामध्ये बसलेला आणि तो वाट बघतोय अनेक अनेक जन्मांपासून
तर नंतर पण 24 गुरूंची कथा येते. तर त्याच्यामध्ये पिंगला नावाची एक महिला असते. त्याची कथा आपण कधीतरी दुसऱ्या जपा टॉक मध्ये करूया. पण इथे मला एक सांगायचं आहे, तर त्या पिंगलाला आशा असते खूप लोकांपासून. ती कुठली परिस्थिती होती ते आपण नंतर विस्तृत कधीतरी नंतर बघूया, पण आता सध्या सारांश रूप सांगतो. तर पिंगलाला खूप लोकांकडून आशा असते आणि त्यातला एकही व्यक्ती त्यांच्या हिशोबाने वागत नाही. मग त्या दिवशी पिंगला रात्री एका ठिकाणी शांतपणे बसते आणि म्हणते, मला सर्वांकडून आशा होती की हे मला मदत करतील पण त्यांनी मदत नाही केली, हे मला जवळ करतील पण त्यांनी मदत नाही केली. मग म्हणतात, आशा ही परमम दुःखम, नैराश्यम परमम सुखम. तर अशा या परिस्थितीतून गेल्यानंतर पिंगलाचा साक्षात्कार काय आहे? आशा ही परमम दुःखम. जेव्हापर्यंत आपण या जगातल्या लोकांकडून आशा करू, यांनी असं वागायला पाहिजे होतं, यांनी मला अशा वेळेस मदत करायला पाहिजे होती, तर पिंगला भागवतामध्ये आपल्याला सांगते, आशा ही परमम दुःखम. मग सुख कशात आहे? नैराश्यम ही परमम सुखम. जेव्हा आपल्या जीवनामध्ये नैराश्य येतं, कोणी मला मदत करणार नाहीये, तेव्हा ते परम सुखम आहे. का माहितीये? त्यावेळेस एक अलार्म क्लॉक वाजतो आणि त्या अलार्म क्लॉक मधून आवाज येतो, श्रीकृष्णांना प्रार्थना कर, श्रीकृष्ण अजूनही तुझी वाट बघतायत. पंढरपुरामध्ये विठ्ठल आहेत, ते अजूनही कमरेवर हात घेऊन सगळ्यांची वाट बघतायत, माझ्याकडे या आणि माझ्या चरणांना स्पर्श करा. परमेश्वराच्या चरणांना स्पर्श करायला आपल्याला चान्स मिळतोय. आपण पूर्ण जगाच्या चरणांना स्पर्श करतो, सगळ्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो, अरे आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. पण विठ्ठलाला जाऊन आपण कधी स्पर्श नाही करत आणि विठ्ठल म्हणतात, मी तुमची वाट बघतोय, कधी येणार आहे? जसं आपण वाट बघताना असे वाट बघत असतो, तसं विठ्ठल आपली अजूनही वाट बघतायत. म्हणून अवंती ब्राह्मणाच्या जीवनामध्ये पण जेव्हा सगळ्यांनी त्याला अपमानित केलं, तेव्हा ते म्हणतायत, मनः परम कारण मामनंती, मनाने खोट्या लोकांकडून आशा केली आणि ज्यांच्याकडून आशा करायला पाहिजे होती त्यांना दूर लोटलं. म्हणून मनः परम कारण मामंती, संसार चक्रम परिवर्तेत. हे संसार चक्र जे चालू आहे ते कशामुळे चालू आहे? मनामुळे. तर म्हणून दोन प्रकारच्या विषम परिस्थिती आपण चर्चा केल्या. एक आहे शारीरिक वेदना, ज्याच्यामध्ये परमेश्वराला स्मरण करणं अत्यंत कठीण आहे, आणि त्याच्यापेक्षा कठीण आहे मानसिक वेदना. आणि या दोन्ही परिस्थितीमध्ये आपली बुद्धी म्हणते की परमेश्वराला स्मरण नाही करू शकत, पण शुकदेव गोस्वामींना आपल्याला सांगायचं नाही, मी तुम्हाला या विषम परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी विषम उदाहरण देतो. आणि गजेंद्र आणि अवंती ब्राह्मणाचं उदाहरण देतात. आणि अशा प्रकारे या दोन्ही उदाहरणांद्वारे आपल्याला सांगतायत, खरे मित्र आपले परमेश्वर आहेत. जरी ते आपल्याला समोर येऊन सांगत नसतील की मी तुझा मित्र आहे, पण नेहमी आपली वाट बघत असतात. तर कोणी व्यक्ती वर्षानुवर्ष आपली वाट बघताय आणि म्हणतात नाही आज येतील, आज येतील. जसं व्रजवासी आहेत, व्रजवासींनी वर्षानुवर्ष श्रीकृष्णांची वाट बघितली, तसं श्रीकृष्ण आपली वाट बघतायत की हे लोक कधी माझ्याकडे वळतील आणि कधी माझं नामस्मरण करतील आणि कधी एकादशीच्या दिवशी एकत्र येतील आणि नामजप करतील. तर म्हणून आजच्या श्लोकामध्ये आपण जे बघितलं, तो जो शिशु आहे, तो आईच्या पोटात आहे, तो तो सजीव आहे, तो सचेतन आहे, तो सुज्ञ आहे, त्याला जाणीव आहे. कारण तो पोटामध्ये आहे ना, तर त्याला ना तो अलार्म क्लॉक त्याचा रोज वाजतोय. गजेंद्राचा जो अलार्म क्लॉक आहे तो एका ठिकाणी वाजला, अवंती ब्राह्मणाचा अलार्म क्लॉक एका वेळी वाजला, पण पोटामध्ये तो असा आखुडलेल्या परिस्थितीमध्ये बसलाय. तर त्याला एक लक्षात येतं, हे काय माझं शाश्वत परिस्थिती नाहीये. म्हणून तो म्हणतो, हे परमेश्वरा, मी जरी आता या कठीण परिस्थितीमध्ये आहे, पण या परिस्थितीमध्ये तुझ्या प्रती मी प्रार्थना करतोय, तर मला या परिस्थितीतून बाहेर नाही पडायचंय, मला जन्म नाही घ्यायचा आहे. कारण बाहेर आलो, खोट्या मला ओळखी देतील आणि मला वाटेल मी हा आहे, मी तो आहे, मग याच्याकडून अपेक्षा करायला पाहिजे, त्याच्याकडून, असं करत करत तुझं विस्मरण होईल. तर म्हणून भक्ती विनोद ठाकूरांचं जे ते भजन आहे, भुलिया तुम्हारे, इतकं सुंदर भजन आहे. आणि त्याच्यामध्ये सांगतात, क्रमे दिने दिने, म्हणतात, पालक होईया. खूप सुंदर म्हणतात, जसा जसा मी एक एक दिवस माझी वाढ होत गेली, तसं तसं मला लोक नवीन नवीन भेटू लागले आणि लोक माझ्याशी स्नेह वाढवू लागले. कोण म्हणतो मी तुझा मित्र आहे, कोणी म्हणतो मी तुझा चुलत भाऊ आहे, कोणी म्हणतो मी तुझे काका आहेत, कोणी म्हणतो मी तुझा दूरचा नातेवाईक आहे, कोणी म्हणतो मी तुझा शिक्षक आहे. पण अशा प्रकारे मला खोटी आशा देऊन ऐन वेळी मला जेव्हा मदत पाहिजे होती तेव्हा मला कोणी मदत नाही केली. म्हणाले, परमेश्वरा, मी किती मोठी चूक केली की मी तुला विसरलो. तर म्हणून हा जो भ्रूण आहे, हा छोटासा आहे, पण त्याची अक्कल खूप मोठी आहे. आणि आपण खूप मोठे झालो आहोत, पण दुर्दैवाने आपण परमेश्वरला विसरलोय. तर आज आपण पांडव निर्जला एकादशीच्या दिवशी एक प्रार्थना करू शकतो. पांडव निर्जला एकादशी मध्ये
गोष्ट काय आहे की भीम आहेत, भीमांना उपवास वगैरे काही जमत नाही. भीमाचा आहार खूप जास्ती आहे. तर भीम म्हणाले, मला हे काय उपवास वगैरे जमणार नाहीये. पण मला पण श्रीकृष्णांची कृपा पाहिजे, तर सांगा तुम्ही काय करू शकता. व्यास ऋषी म्हणाले, एक काम करा. तुम्ही ही जी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जी एकादशी येते, ही एकादशी तुम्ही जर निर्जला केली तर तुम्हाला इतर 23 एकादशींचं फळ मिळेल. म्हणजे भीमाच्या दृष्टीने जे अशक्य आहे ते भीमाने कसं बस या एकादशीच्या दिवशी केलं. तर ही एकादशी आपण काय स्मरू शकतो? या एकादशीला आपण स्मरू शकतो की या एकादशी दिवशी भीमाला जे अजिबात शक्य नव्हतं, इम्पॉसिबल होतं त्यासाठी उपवास करणं, ते भीमाने या दिवशी केलं. म्हणून आज आपण भीमाकडून प्रेरणा घेऊ शकतो आणि आज परमेश्वरला प्रार्थना करू शकतो, जे मला कधीही शक्य होत नाही ते मी आज करीन. आज मी काय करीन माहितीये? आज मी 16 माळांपेक्षा जास्ती माळा करीन. हरी बोल. जे मी रोज जेव्हा 16 करतो आणि ती 16वी माळ जेव्हा खाली करतो, संपली याची माळा. पण आज मी काय करणार आहे? 16 माळा संपल्यावर म्हणतो, हरी बोल, आता सुरुवात झाली माझ्या माळाची. रोज मला गीता वाचन करायला, भागवत वाचन करायला जीवावर येतं आणि म्हणतो, बाप रे, कसं काय करायचं? आज मी ती गोष्ट करणार आहे जी मी रोज नाही करू शकत. आज मी भगवद्गीतेचा एक अध्याय वाचणार आहे. आज मी भागवताचा एक अध्याय वाचणार आहे. जी गोष्ट मी रोज कधी करू शकत नाही. मला प्रचार करायला लाज वाटते. मला प्रचार करायला वाटतं की मला श्लोक पण येत नाहीत आणि मला नीट उदाहरण पण द्यायला येत नाहीत आणि मी थोडा लाजाळू व्यक्ती आहे. तर मी आज काय करणार आहे? आज माझ्या कुठल्या तरी जुन्या मित्राला, कॉलेजमधल्या मित्राला फोन करणार आहे आणि त्याला सांगणार आहे, अरे, मला ना जास्ती काय फारसं येत नाही, पण मी इतक्यामध्ये ना भगवद्गीता वाचायला सुरुवात केली आहे आणि मला जस्ट तुला सांगावं असं वाटतंय की भगवद्गीतेमध्ये आपल्या बऱ्याचशा दैनंदिन जीवनातल्या प्रश्नांची उत्तर आहेत. याला म्हणतात प्रचार. प्रचार म्हणजे आपल्याला खूप मोठ्या काहीतरी उपमा द्यायच्या आहेत, आपल्याला खूप मोठं काहीतरी श्लोक बोलायचे आहेत, नाही. जर शक्य असेल तर करू शकतो. पण सगळ्यात लाजाळू व्यक्ती, सगळ्यात अबोल व्यक्ती पण आपल्या जुन्या शाळेतल्या किंवा कॉलेजच्या मित्राला फोन करून आज एक छोटासा प्रयत्न करू शकतो श्रीकृष्णांना त्यांच्या हृदयापर्यंत पोहोच करण्याचा. आणि जर त्यांनी विचारलं, अरे तू कुठे याच्यामध्ये फसलास? आपण दोघं तर कधी गीता, भागवत, मंदिर याच्यामध्ये कधी जायचो नाही, आपण दूर राहायचो. तर तेव्हा सांगू शकता तुम्ही, मला आजही काही जास्ती इंटरेस्ट नाहीये. असं नाही की मला काय कृष्ण प्रेम वगैरे झालंय. पण एक लक्षात येत आहे हळूहळू, की जेव्हा जेव्हा मी माझे प्रश्न व्याकुळ केलंय मला माझ्या प्रश्नांनी, तेव्हा तेव्हा मी गीता किंवा भागवतातून मला ना त्याची उत्तरं मिळाली. तर मला फक्त एवढं एक भावना तुला व्यक्त करायची होती. असं नाही की मी खूप मोठा भक्त झालोय. तर जी गोष्ट आपण कधीही करू शकत नाही, कदाचित आपण आजपर्यंत कधी स्वयंपाक नसेल केला, जर पुरुष मंडळी आहेत, तर आज आपण श्रीकृष्णांसाठी थोडे सिंपल पोहे जरी बनवले आणि ते प्रेमाने श्रीकृष्णांना अर्पण केले आणि जर म्हटलं, परमेश्वरा, भीमाला जे रोज शक्य नव्हतं ते आज भीमानी केलं. भीमाला खायला शक्य नव्हतं, मला खायला शक्य आहे, म्हणजे उपवास करायला शक्य आहे, पण मी आजपर्यंत कधी तुला प्रेम अर्पण करण्यासाठी पत्रम पुष्पम फलम तोयम. तर श्रीकृष्ण म्हणतात, मला काही तुम्ही भोग अर्पण करणार का? तर असं नाहीये की भोग अर्पण करण्याची जी सेवा आहे ती फक्त महिलांची आहे. भोग अर्पण करणं हे प्रत्येक वैष्णवाची सेवा आहे. आणि भक्ती रसामृत सिंधूमध्ये आपण ऐकतो, जर कोणाला प्रमाण पाहिजे असेल, तर एक प्रतिष्ठानपूरमध्ये एक ब्राह्मण होते आणि ते पुरुष ब्राह्मण जे होते ते रोज खीर अर्पण करायचे भगवंतांना. तर आपण नेहमी बघतो दक्षिण भारतामध्ये पण आपण जेव्हा तिरुपती मंदिरात जातो तिथे पुरुष मंडळी सगळं भोग बनवतात आणि भगवंतांना लावतात. त्याच्यामुळे असं आपल्याला वाटू नये की नाही ही सेवा माझी नाही आहे. तर खरोखर आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की कुठली सेवा माझ्यासाठी अशक्य आहे आणि ती सेवा लहानशा प्रमाणामध्ये जर आज आपण परमेश्वराला अर्पण केली, ऍक्च्युली ती पांडव निर्जला एकादशी होईल. जर निर्जला शक्य आहे तर करा, जर निर्जला शक्य नाही तर दुपारी 12 पर्यंत तरी करा. 12 नंतर सजल करू शकता. पण कमीत कमी त्याचा जो दुसरा महत्वाचा भाग होता, तर एक आहे की इमिटेशन. इमिटेशन म्हणजे त्या व्यक्तीने जे केलं ते करायचं आणि दुसरं म्हणजे त्या व्यक्तीने जे केलं त्याची मूळ गाभा काय आहे, त्याचा मूळ त्याचं सार काय ते करायचं. तर एक एक्सटर्नली आहे निर्जला करायचं आणि इंटरनली आहे भीमाला जे रोज करायला शक्य नव्हतं ते आज त्यांनी केलं श्रीकृष्णांच्या आनंद प्रित्यर्थ. तर आपण पण विचार करू शकतो, बाह्य रूपाने तुम्ही सजल करा किंवा निर्जल करा, पण आंतरिक याचा गाभा हा आहे, मी जी गोष्ट करणं माझ्यासाठी अशक्य आहे, जी गोष्ट माझ्यासाठी करणं खूप कठीण आहे,
ती गोष्ट आज केवळ श्रीकृष्णांना आनंद देण्यासाठी मी करीन. तर एक अशी कुठली तरी गोष्ट तुम्ही मनातल्या मनामध्ये विचार करा आणि आज श्रीकृष्णांना आनंद देण्यासाठी ती करा. दॅट विल बी परफेक्ट पांडव निर्जला एकादशी. आज निर्जला एकादशीचं ते साफल्य होईल. तर म्हणून खूप खूप धन्यवाद. आज तुम्हा सर्वांच्या मध्यस्थी राहून आपल्याला भागवतावर काही चर्चा करायला शक्य झालं. जय श्री श्री राधा गोपीनाथ भगवान की जय. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. जय शिल प्रभुपाद जी की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. तो जर आजच्या चर्चेवर कोणाला प्रश्न असेल तर विचारू शकता. अनम्यूट करून विचारू शकता. हरे कृष्ण प्रभू. प्रश्न नाहीये, पण जस्ट व्हेरी गुड, व्हेरी नाईस लेक्चर. आणि अलार्म क्लॉकचं एक्झाम्पल खूप आवडलं. थँक्यू. या. हरे कृष्ण. येस मॅडम. हो, अनंत गोपी माताजींनी हँड रेस केलाय. आधी आपण त्यांचा प्रश्न घेऊया, मग आपण घेऊया. येस माताजी. दंडवत प्रणाम प्रभूजी. ब्युटिफुल, मीन्स एकदम खूपच सुंदर क्लास होता. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला असं विचारायचं होतं की आपण जे भागवतामधले उदाहरण पाहिले, त्याच्यामध्ये अपमानित, त्याच्यामध्ये तुम्ही अवंती ब्राह्मणाचं उदाहरण दिलं. तर मला असं वाटतं की ध्रुव महाराजांना पण अपमानित केलं होतं. आणि ते पण त्यांनी पण भगवंतांना शरण घेतली. ऑफकोर्स त्याच्यामध्ये त्यांची मटेरियल डिझायर होती, पण ते आपण रिलेट करू शकतो का त्याच्यामध्ये असं? आपण तसं पण तो उदाहरण देऊ शकतो, पण मी ते उदाहरण का नाही दिलं माहितीये? अवंती ब्राह्मणाचा जेव्हा अशा प्रकारे तीव्र अपमान झाला, तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी, म्हणजे सल्ल्याची मदत करण्यात येण्यासाठी कोणी नव्हतं तिथे. पण ध्रुवाचा जेव्हा तो प्रचंड अपमान झाला, तेव्हा त्याला मदत करण्यासाठी 2 व्यक्ती होते. पहिले त्याच्या आईकडे गेले ते, आणि आई इतकी सारग्राही आई आहे की काय सांगू. कारण ते का सांगतो तुम्हाला, सुरुची आहे. सुरुचीनी जेव्हा त्यांना अपमानित केलं, तेव्हा त्यांना काय म्हणाले माहितीये? म्हणाले, तू तुझ्या वडिलांच्या कुशीत बसण्यासाठी तुझा अधिकार नाहीये. तुला जर वडिलांच्या कुशीत बसायचं असेल तर तू नारायणाला प्रार्थना कर, आणि नारायणाला जर प्रार्थना केलीस तर नारायणाच्या आशीर्वादाने तू माझ्या पोटातून जन्म घेशील. त्याच्यातून काय सांगायचं होतं माहितीये त्यांना? ते नारायणाचे भक्त नाहीयेत ते. त्यांना म्हणायचंय, त्यांना एक माहिती की या जगामध्ये नारायणाला सर्वोत्तम मानतात. तर त्यांना म्हणायचंय, माझं पोट इतकं पवित्र आहे, मी इतकी मोठी व्यक्ती आहे, माझ्या पोटातून जन्म घेण्यासाठी तुला नारायणाचे आशीर्वाद लागतील. जसं आपण म्हणतो की साधू संतांचा संघ पाहिजे असेल तर नारायणाचे आशीर्वाद लागतात, आणि नारायणाच्या आशीर्वादाने साधू संतांचे संघ मिळतो. कॅन यू इमॅजिन हर इगो? त्यांचा अहंकार किती आहे. म्हणते की माझ्या पवित्र पोटातून जन्म घेण्यासाठी तुला नारायणाचे आशीर्वाद. त्याच्यामध्ये नारायणाची स्तुती नाहीये, त्याच्यामध्ये स्वतःचा अहंकाराचा दुर्गंध येतोय. आणि दुसरी एक गोष्ट, त्यांना आपल्या पतींना असं खुडवायचं होतं की तुम्हाला वाटेल मी तुमच्या दुसऱ्या मुलाला वाईट बोलते, पण मी पण काय कमी नाही आहे, मी पण काय खूप मोठी भक्त आहे. बघा, मी नारायणाला पूजा करायला शिकवलंय याला. म्हणजे पतींच्या तोंडावर चिकटपट्टी लावण्यासाठी आणि स्वतःचा मोठेपणा पण ते दाखवतायत. तर अशा प्रकारे हे इतक्या वाईट वृत्तीचे महिला आहेत. आणि त्यांची स्वतःच्या आईकडे जेव्हा गेलं तेव्हा आईने काय म्हटलं माहितीये? विचार करा ना, त्या सुनीतीला अनेक वेळा सुरुचीने पण अपमानित केलंय. कारण जेव्हा ध्रुव गेले तेव्हा म्हणाले की हो बरोबर आहे बाळ ध्रुवा, की मला तुझे वडील पत्नी म्हणून बघतच नाहीत. तुझे वडील मला एक दासी म्हणून, एक मोलकरीण म्हणूनच बघतात. आणि का? तर ती जी राणी आहे ती खूप त्यांना जवळ आहे. तर त्यांनी स्वीकार केलं ते. याचा अर्थ काय माहितीये? सुनीतीचे पण सुरुचीने अनेक वेळा अपमान केलेत, आणि ते सगळे त्यांनी ग्रहण केलेत, दुर्लक्ष नाही केलंय. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्याच व्यक्तीने त्यांना पण अनेक वेळा अपमानित केलंय, आणि तेव्हा ध्रुव येतोय आणि ध्रुव म्हणतोय, ध्रुव बोलू नाही शकला, ध्रुव रडत होता. तेव्हा त्या दासींनी सांगितलं की ऍक्च्युली परिस्थिती काय झाली होती. पण तेव्हा सुनीतीने त्याच्यातून एक सार घेतला आणि म्हणाले, एक गोष्ट तिने बरोबर म्हटली की जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही पाहिजे असेल तर नारायणाची पूजा करायला पाहिजे.
तिने तो भाग नाही घेतला ज्याच्यामध्ये अहंकार होता, की नारायणाचे आशीर्वाद घेऊन तू माझ्या पोटातून जन्म घेशील. त्यांनी तो बरोबर तो, जसं चाणक्य पंडित म्हणतात की कचऱ्यामध्ये जर सोन्याचा एक छोटासा तुकडा असेल तर त्या कचऱ्याला बाजूला करून आपण ते सोन्याचा तुकडा घ्यायला पाहिजे, कारण सोनं पवित्र असतं, सोनं कधी दूषित होत नाही. तसं म्हणतात की हिच्या या वाईट बोलण्यामध्ये एक चांगली गोष्ट होती, चमकणारं सोनं होतं ते. ते होतं की नारायणाची शरण घेतात. तर ते त्यांनी घेतलं. आणि विचार करा, काय म्हणतात, सौत म्हणतात, सवत म्हणतात, तर सवतीचा सल्ला तिने स्वतःच्या मुलाला दिला. दिस टेक्स ए बिग हार्ट. याला किती मोठं हृदय लागतं. तो हे का सांगितलं की ध्रुवाचा एक खूप मोठा सौभाग्य आहे की जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये मानसिक अपमान झाला तेव्हा त्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या त्यांची शिक्षा गुरु त्यांची आई होती. आणि हे इथे थांबलं नाही. शिक्षा गुरूंचे जेव्हा त्यांनी आशीर्वाद घेतले, शिक्षा गुरूंनी त्यांना सांगितलं की तू नारायणाकडे जा, जंगलात जा आणि तिथे तपस्या कर. शिक्षा गुरूंनी जे सांगितलं ते जेव्हा त्यांनी केलं तेव्हा त्यांना दीक्षा गुरु पण भेटले. मग जेव्हा जंगलात चाललंय तेव्हा नारद मुनी भेटले. म्हणून त्यांनी आधी शिक्षा गुरूंच्या शिकवणी स्वीकारल्या आणि शिक्षा गुरूंच्या जेव्हा शिकवणी स्वीकारल्या तेव्हा बरोबर त्यांना दीक्षा गुरु पण भेटले. मग नारद मुनींनी त्यांना महामंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणून आधी शिक्षा गुरु भेटले, शिक्षा गुरूंनी सार घेतला, शिक्षा गुरूंनी त्याला शिकवण दिली, त्या शिक्षा गुरूंची शिकवण त्यांनी स्वीकारली आणि शिक्षा गुरूंची शिकवण स्वीकारून दीक्षा गुरु भेटले, दीक्षा गुरूंचा मंत्र मिळाला, दीक्षा गुरूंकडून मंत्र मिळून त्यांनी जेव्हा केलं तेव्हा त्यांना भगवंत भेटले. तर याच्यामध्ये दोन मोठ्या शुद्ध वैष्णवांची कृपा मध्ये आहे, तेव्हा कुठे ध्रुवाला मिळालं. पण अवंती ब्राह्मणाची कथा ध्रुवाच्या कथेपेक्षा जास्ती महत्वाची काय, कारण अवंती ब्राह्मणाला मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं. त्याला कोणी शिक्षा गुरु पण नाही भेटले, त्याला कोणी दीक्षा गुरु पण नाही भेटले. पण त्या अशा अत्यंत अपमानजनक, जसं ऊसाचा रस काढण्याची मशीन असते, त्या ऊसाच्या रस काढण्याच्या मशीन मध्ये जेव्हा ऊसाला टाकतो तेव्हा त्या ऊसाची काय परिस्थिती होत असेल, तशी त्या अवंत ब्राह्मणाची परिस्थिती होत होती. सगळ्या जणांच्या बोलण्यामध्ये ऊसाच्या रसाच्या मशीन मधून त्यांचं मन जात होतं. पण त्यांनी तशा त्या विषम परिस्थितीमध्ये पण स्वतःला शांत केलं आणि म्हणाले, नाही, हे सगळं माझ्यामुळे झालंय आणि आज मी परमेश्वराला स्मरण करेन आणि परमेश्वराला प्रार्थना करेन. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये जर शिक्षा गुरु असतील, जर दीक्षा गुरु असतील आणि आपल्याला त्यांचं मार्गदर्शन उपलब्ध असेल तर ते खूपच मोठं सौभाग्य आहे. पण अधिकांश लोकांच्या जीवनामध्ये शिक्षा गुरु कदाचित नसतात आणि कदाचित दीक्षा गुरु पण लांब कुठेतरी राहतात. तर म्हणून अवंती ब्राह्मणाची कथा आपल्यासाठी जास्ती मिळती जुळती आहे. पण नक्कीच तुम्ही जे सांगितलं की अपमान झालेल्या परिस्थितीमध्ये ध्रुवाने योग्य दिशा धरली, पण योग्य दिशा धरण्यासाठी कोणीतरी त्याला दिशा दाखवली आणि मग त्यांनी धरली पण अवंती ब्राह्मणी, म्हणून ते अवंती ब्राह्मणाचं उदाहरण आहे. हरे कृष्ण. थँक्यू. हरे कृष्ण. येस, पवित्र लीला माताजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी, खूप छान जपटॉक झाला आणि तर एकादशीला जर अशा पद्धतीने सांगितलं तर खरंच खूप छान प्रोत्साहन मिळेल, जे आजच्या जपटॉक मधनं पण मिळालं. मला एक प्रश्न होता की विषम परिस्थितीमध्ये तुम्ही जे सांगितलं की हतोत्साहित होणं हे स्वाभाविकच आहे, परंतु हा जो उत्साह आहे भगवंतांच्या सेवेमध्ये किंवा भगवंतांचं स्मरण करण्यामध्ये, तर तो टिकून ठेवण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? आज जे दोन उदाहरण दिले त्यामध्ये मदत करायला कोणी नव्हतं किंवा मार्गदर्शन करायला गजेंद्रलाही कोणी मदत करायला नव्हतं. तर म्हणून आपण बघू की दीर्घ काळ गेला त्याचा. गजेंद्राचा पण दीर्घ काळ गेला आणि अवंती ब्राह्मणाचा पण दीर्घ काळ गेला. जसं अनंगोपी माताजींनी सांगितलं, ध्रुवाच्या गोष्ट सांगितलं, ध्रुवाला परिवर्तन होण्यासाठी किती वेळ लागला. ध्रुवाला वडिलांच्या महलामध्ये अपमानित केलं आणि तो एका सर्पासारखा असा श्वास घेत कर आईकडे आला आणि त्याला शिक्षा गुरु भेटले आणि झालं. तर ध्रुवाचा, जसं मी म्हटलं, उसाच्या रसाच्या मशीन मधून जाण्याचा जो काळ आहे तो किती आहे, अल्पसा काळ आहे. 15 मिनिटं 30 मिनिटं लागले असतील आणि लगेच त्याचा तो अपमानाची परिस्थितीची जो वाईट त्याची हालत झाली होती ती लगेच परिवर्तित झाली. पण ज्यांच्या जीवनामध्ये शिक्षा गुरु नाही आहेत आणि ज्यांच्या जीवनामध्ये दीक्षा गुरु नाही आहेत त्यांच्यासाठी तर 10,000 वर्ष लागले. गजेंद्रला 10,000 वर्षे लागली आणि यांना पण आधी घरी अपमानित केलं, मग बाहेर काढलं, मग बाहेर त्याला जे मी सगळं सांगितलं ते केलं, म्हणजे त्यांना पण दीर्घकाळ गेला. तर आपल्याला विचार करायला लागेल की आपल्याला दीर्घकाळ अपमानित परिस्थितीमध्ये राहून नंतर परिवर्तित व्हायचंय
की आपल्याला अल्प काळात लवकरात लवकर त्या विषम परिस्थितीत राहून लवकरात लवकर बदलायचं आहे. आणि जर आपलं म्हणणं असेल की प्रभूजी दीर्घकाळामध्ये मी तर टिकणार नाहीये, तो गजेंद्र होता म्हणून 10,000 वर्ष टिकला, मी नाही टिकणार आहे, मग उत्तर एकदम सोपं आहे आणि उत्तर एकदम स्पष्ट आहे. उत्तर हे आहे की नाही, लवकरात लवकर विषम परिस्थितीच्या काळामध्ये लवकरात लवकर मला परिवर्तन घडवून आणायचं. याचा अर्थ आहे आपल्याला प्रभुपादांच्या पुस्तकांचे जे आपले प्रमुख शिक्षागुरु आहेत त्यांचं शरण घ्यायला पाहिजे. प्रभुपादांनी जे सांगितलं त्याला जवळ करायला पाहिजे आणि आपल्या दीक्षागुरूंची जी वाणी आहे त्या वाणींना आपल्याला ऐकायला पाहिजे. तर म्हणून जेव्हापर्यंत शिक्षागुरु आणि दीक्षागुरु यांना आपल्या जीवनामध्ये आपण स्थान देत नाही आणि त्यांच्या शिकवणींना आपण जेव्हापर्यंत स्थान देत नाही तेव्हापर्यंत आपण बेसिकली आपला जो अपमानाचा जो काळ आहे, आपला तो जो काळ आहे तो आपण दीर्घ करतोय. तर किती हे या दोन उदाहरण स्पष्ट होत आहे. ध्रुवाला लहानपणी ते झालं, मग त्याला पण त्रास झाला, पण खूप मोठं सौभाग्य आहे, आई त्याची शुद्ध भक्त होती आणि नारद मुनी पण भेटले. तर म्हणून दवाखाने उपलब्ध आहेत आणि ओपीडी 24 तास चालू आहे. फक्त अनेक वेळा आपण त्या ओपीडी मध्ये जात नाही, आपण डॉक्टरांसमोर बसत नाही आणि आपण डॉक्टरांना मनमोकळेपणाने सांगत नाही की मला हात दुखतोय, मला हाताच्या दुखण्यासाठी औषध पाहिजे, मला पाठीच्या दुखण्यासाठी औषध पाहिजे आणि आध्यात्मिक जीवनामध्ये माझं हे दुखणं मला हे औषध पाहिजे. ऍक्च्युली डॉक्टर उपलब्ध आहेत, ओपीडी पण चालू आहे, पण आपण अनेक वेळा संकोच करतो. आपल्याला अनेक वेळा असंही वाटतं की हे सगळं कुठे सांगायचं, हे सगळं कुठे सांगायचं. तर त्याच्यामध्ये नुकसान आपलं आहे, त्याच्यामध्ये आपला तो काळ लांबतोय. तर खूप महत्वाची गोष्ट आहे ही की आपले दीक्षागुरु मनातल्या परमेश्वराप्रती जे प्रेम आहे ते त्यांच्या प्रवचनांद्वारे आपल्याला सांगतात आणि त्या प्रवचनांमध्ये आपल्याला सांगतात की कशा प्रकारे या परिस्थितीमध्ये आपण जगायला पाहिजे. तर हे जे प्रवचन आहेत ना, हे त्यांची गरज आहे म्हणून नाही ते बोलत आहेत. आपल्याला कधी कधी जीवनामध्ये असं वाटतं गुरु महाराजांची गरज आहे की दर आठवड्याला प्रवचन द्यायचं का, तर गुरु आहेत म्हणून. गुरु महाराजांना प्रवचन द्यायची गरज नाहीये. गुरु महाराज प्रवचन देत आहेत कारण शिष्यांना ते प्रवचन ऐकण्याची गरज आहे. विदूर आहेत. विदूर 3ऱ्या स्कंदामध्ये मैत्रेय मुनींच्या समोर जाऊन बसतात आणि तेव्हा त्यांना म्हणतात की कृपया मला शिकवणी द्या म्हणून. कारण उद्धवाकडे जेव्हा जातात तेव्हा उद्धव म्हणतात मी योग्य व्यक्ती नाहीये, माझं तर वय कमी आहे, मैत्रेय आहेत ते खूप वरिष्ठ भक्त आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा म्हणून. तर मैत्रेयाकडे जातात. आता म्हणतात माझं यांच्याशी नातं नाहीये, मैत्रेय मुनींशी त्यांचं नातं नाहीये. आणि उद्धवाशी काय नातं होतं, कारण श्रीकृष्णांना विदूर खूप प्रिय होते, कारण ते नेहमी धर्माची बाजू घ्यायचे आणि धृतराष्ट्राला वारंवार सांगायचे हे चुकीचं, हे चुकीचं. म्हणून श्रीकृष्णांना विदूर खूप प्रिय होते आणि श्रीकृष्णांना उद्धव पण खूप प्रिय आहेत. म्हणून विदुराला उद्धवाकडून अपेक्षा होती की उद्धव मला सांगतील की श्रीकृष्णांनी काय सांगितलं शेवटच्या क्षणी जेव्हा श्रीकृष्ण गेले तेव्हा. म्हणून उद्धवाकडे जा. पण उद्धव पण एवढे नम्र आहेत. उद्धव म्हणतात मी तर ना लहानसा भक्त आहे, माझं वय पण काही नाही, पण तुम्ही मैत्रेय म्हणून. तर मैत्रेकडे. पण प्रॉब्लेम असा आहे उद्धवाशी नातं होतं, तर उद्धवाला एक नातं असताना आपण मनमोकळेपणाने बोलू शकतो, पण विदुराचं मैत्रेय मुनींशी नातं नाही. तर हरिद्वारमध्ये आपण हरिद्वार यात्रेमध्ये चर्चा केली की मैत्रेय विदुर संवाद हा हरिद्वारला झाला. मग त्याच्यामध्ये काय म्हणतात, सुरुवातीला म्हणतात अनुव्रताणाम च शिष्याणाम पुत्राणाम च द्विजोत्तम. म्हणतात अनुव्रताणाम. अनुव्रतानाम म्हणजे एखादे गुरु जेव्हा एक मार्ग सांगतात त्या मार्गावर चालणारे. शिष्य म्हणजे त्यांनी त्या गुरूंकडून प्रॉपर दीक्षा घेतली आहे. आणि पुत्राणाम म्हणजे त्या गुरूंचे कोणी स्वतःची मुलं असतील, जर गृहस्थ असतील तर म्हणतात अनुव्रताणाम च शिष्याणाम पुत्राणाम च द्विजोत्तम अनापृष्टुम अपि ब्रूयु गुरवो दीनवत्सला. दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात अनापृष्टम. पृष्टम म्हणजे विचारणं आणि अनापृष्टम म्हणजे न विचारणं. म्हणतात अनापृष्टम अपि ब्रूयु. जे खरे गुरु असतात ना ते काय करतात माहितीये, त्यांचे शिक्षा शिष्य किंवा दीक्षा शिष्य किंवा त्यांची स्वतःची मुलं जरी त्यांना प्रश्न नाही विचारले, अनापृष्टम अपि ब्रूयो गुरवो दीनवत्सला. गुरु हे दीनवत्सल असतात आणि त्यांना जरी प्रश्न नाही विचारले तरी ते बोलतात. तर म्हणून त्याद्वारे विदूर मैत्रेय मुनींना सांगतात कदाचित मी प्रश्न विचारण्यामध्ये संकोच करू शकतो कारण माझं तुमच्याशी नातं नाहीये. एका अध्यायामध्ये फक्त प्रश्नच आहेत. खूप प्रश्न विचारतात की असं काय तसं काय. एक प्रश्न विचारतात की इथे हृदयामध्ये मी असं ऐकलंय की आत्मा आणि परमात्मा शेजारी शेजारी आहेत, म्हणजे परमात्मा असे शेजारी आहेत, परमात्माच्या उपस्थितीमध्ये जीवात्मा पाप कसे काय करू शकतो. आपल्या शेजारी जर कोणीतरी मोठा माणूस बसला असेल तर त्याच्या असे सिंपल सिंपल प्रश्न विचारतात. पण ते प्रश्न विचारता म्हणतात अनापृष्टम अपि ब्रूयु गुरव, म्हणजे म्हणतात तुम्ही बोला,
तुम्ही असा विचार करू नका की मला काहीतरी वाटेल आणि मी काही प्रश्न विसरीन, कारण मी एवढ्या हुशार नाहीये. तर हे का सांगितलं? कारण गुरूंकडे इतकं ज्ञान असतं आणि गुरु देत असतात, पण आपण कधी कधी प्रश्न विचारायला कमी पडतो. म्हणून गीतेमध्ये श्रीकृष्णाने जे काही सांगितलं, जर अर्जुनाने त्यांना प्रश्न नसते विचारले तर कदाचित कमी बोलले असते. भागवतामध्ये शुकदेव गोस्वामींकडे भरपूर ज्ञान आहे, पण ते कदाचित परीक्षिताने जर वेळोवेळी प्रश्न नसते विचारले तर शुकदेव गोस्वामींनी कमी विचारलं असतं. म्हणून ओपीडी चालू आहे, हॉस्पिटल चालू आहे, आपण ऍक्च्युली संकोच नाही करायला पाहिजे आणि ऍक्च्युली मनमोकळेपणाने विचारलं पाहिजे. आणि जर मनमोकळेपणाने आपण प्रश्नांची उत्तरं नाही घेतली तर मग एकच प्रॉब्लेम आहे की आपण ते दीर्घ काळ आपण आपलाच काळ लांबवतोय. तर म्हणून आपण नेहमी प्रयत्न करायला पाहिजे की कशा प्रकारे आपण गुरुवाणी याला आपण स्वीकार करू. आणि गुरुवाणी अंमलात आणण्यासाठी पण संघर्ष येतील. तर एक संघर्ष आहेत जेव्हा गुरुवाणी नसते आपल्या जीवनामध्ये, ते भौतिक संघर्ष आहेत. आणि त्या गुरुवाणीला जेव्हा आपण ऐकतो आणि त्या जीवनामध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दुसरे संघर्ष येतात, त्याला म्हणतात आध्यात्मिक संघर्ष. म्हणून आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दोन संघर्ष येणार. एक आहे भौतिक संघर्ष, जे भौतिक लोक आपल्या जीवनामध्ये आणतात. मग तेव्हा तो अलार्म क्लॉक म्हणून आपण गुरुवाणी ऐकतो, आपण भागवत वाचतो, आपण गीता वाचतो, आणि ते वाचल्यानंतर आपण म्हणतो चला आता याच्या अनुसार आपण जगूया. वा, आता मला लक्षात आलं उत्तर काय आहे, आता लक्षात आलं की त्याचं निवारण काय आहे. आणि ते निवारण आपल्या जीवनामध्ये उतरवताना दुसरे संघर्ष येतात, ते आहेत आध्यात्मिक संघर्ष. आणि प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये हे भौतिक संघर्ष आणि आध्यात्मिक संघर्ष येणार. आणि या दोन संघर्षांना जेव्हा आपण पार करू तेव्हा वैकुंठाचे दरवाजे आपल्यासाठी असे ओपन असणार. आणि जय विजय हातामध्ये माळ घेऊन उभे असणे म्हणणार, तुम्ही भौतिक आणि आध्यात्मिक संघर्ष दोन्ही पार केले, वेलकम टू वैकुंठ, प्लीज का, कृपया आतमध्ये या. तर गुरूंनी त्यांच्याकडून भरपूर दिलंय. श्रील प्रभुपादांनी इतके लेक्चर्स दिलेत, रोज आपण एक ऐकलं तरी 10 वर्ष लागतील आपल्याला लेक्चर्स ऐकायला. तर आपण वेळात वेळ काढून थोडा वेळ काढायला पाहिजे. स्वयंपाक करताना, आंघोळ करताना, ब्रश करताना आपण ते बाजूला एक मोबाईल फोन मध्ये एक ते लावायला पाहिजे काहीतरी. 10 मिनिटं 5 मिनिटं तरी आपण पवित्र शुद्ध वाणी ऐकायला पाहिजे. आणि आपले जर दीक्षागुरु असतील तर त्यांची पण आपण वाणी नक्कीच ऐका. अशा शिक्षागुरु दीक्षागुरु यांना जर आपण त्यांच्या शिकवण्याला प्राधान्य दिलं तर नक्की आपल्याला खूप मदत होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी, खूप छान थँक्यू. सांगितलं. हरे कृष्ण. थँक्यू. आपण इथे थांबूया आणि पुन्हा नंतर कधीतरी भेटूया. हरे कृष्ण. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरे.